न्यूज मराठी 24च्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लिमिटेड कोल्हापूर। चेअरमन माननीय सुनील रामचंद्र पाटील, व्हाईस चेअरमन माननीय सातापा गणपतराव मगदूम, संचालक सुधाकर आपासो कांबळे, सचिन भिकाजी गुरव, उत्तम शंकर वावरे, रणजित वसंत पाटील, मुजमिल अहमद नावळेकर, अमर पांडुरंग पाटील, जितेंद्र निनाप्पा वसगडेकर, राहुल राज कृष्णात शेळके, सुरेश पांडुरंग सुतार, रवींद्र करपसापा जरळी, अजय पांडुरंग शिंदे, संजय श्रीपतराव शिंदे, श्रीकांत नारायण चव्हाण, बाजीराव श्रीपती पाटील, सरदार शंकर दिंडे, नंदी पाकाराम मोरे, जयकुमार श्रीकांत रेळेकर, सरोजनी गंगाराम कोरी, सोनाली दत्तात्रय गुरव, तज्ञ संचालक दिलीप आनंदराव पाटील, दीपक जयसिंग बुरुड, व्यवस्थापक VN बोरगे, संस्थेचे मार्गदर्शक MR पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळंकुरे, राजू परीट, राजाराम वरुडे, MM पाटील, KR किरोळकर, मनोहर भाट, सातापा मोहिते, अजित मगदूम, शांताराम माने, विजय टिपुगडे, रविकुमार पाटील, प्रतिभा शिर्के, ND पाटील, अनिल आवळे, किरण मगदूम, दगडू परीट। मदर त्याने पाहावं, मूर्ख लोक आहेत। नरेंद्र मोदी विष्णूचा अवतार चालू शकतो काय? नरेंद्र मोदी काय विष्णूचे 13वे 14वे अवतार? नरेंद्र मोदी नॉन बायोलॉजिकल आकाशातून देवानच पाठवले आहेत। हा, त्यांची छत्रपतींची तुलना होते। हे या 52 कुळ्यांना किंवा उदय सामंत वगैरे लोकांना चालू शकतं का? कोणीही कोणाची तुलना केलेली नाही। आम्ही माणसं आहोत, आम्ही देव नाही, लक्षात घ्या। आम्ही माणसंच आहोत आणि म्हणून आम्ही संघर्ष करतो आहोत। आम्ही माणसं आहोत म्हणून आमच्या पाठीत खंजीर खुपसले गेले। माननीय उद्धव ठाकरे यांचं नाव उद्धव हे श्रीकृष्णाची जी असंख्य नाव आहे त्यातलं एक नाव उद्धव, हे मी सांगितलं। दुसरं आमचे सहदेव होते, म्हणजे सहदेव हे सुद्धा एक महाभारतातलं पात्र आहे। जे पांडव होते त्याच्यामध्ये एक सहदेव होते, आणि संजय आहेच कायम महाभारतात। यांच्या कानाचे ऑपरेशन्स केले पाहिजे किंवा यांच्या मेंदूला जो कचरा साचलेला आहे तो साफ केला पाहिजे। माननीय उद्धव ठाकरे यांची आम्ही कधी माननीय बाळासाहेबांची देवाशी तुलना केली नाही, कारण बाळासाहेबांना आवडत नव्हतं। यांना बाळासाहेब ठाकरे कळले नाहीत, हिंदुहृदय सम्राट। यांना वीर सावरकर कळले नाहीत, यांना उद्धव ठाकरे कळले नाहीत। यांना काय कळतं? यांना फक्त चमचेगिरी आणि बूट चाटेगिरी कळतं। नरेंद्र मोदी हे विष्णूचे अवतार। ट्रम्प तिथे भारताला धुतो आहे आणि विष्णूचे अवतार गप्पा आहेत। अख्खं जग उठले आहे ट्रम्पच्या विरोधामध्ये, त्याच्या टेरिफच्या विरोधामध्ये, आणि फक्त एकच देश तोंडामध्ये गोळा घालून बसलाय, तो म्हणजे आपला भारत देश। आणि भारत देशाचे पंतप्रधान देव आहेत ना, विष्णूचे अवतार आहेत ना। मग सुदर्शन चक्र सोडलं पाहिजे या देवानं ट्रम्पवर। काही बोलतात हे लोक, चंद्रशेखर बावनकुळे। हे दुसरं तुम्ही नाव घेतलं ते ध्यान रत्नागिरीचं कोणते? ठीक आहे, सत्तेवरती बसलेत त्याच्यामुळे भोंगे सुटले आहेत। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।